नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मी अश्विनी भास्कर खडेपाटील. अहिल्यानगरमध्ये होमिओपॅथिक कॉलेजमध्ये शिकणारी एक मुलगी, तिचा दुर्दैवी अंत झाला. त्याचं कारण असं, की तिला वेळेमध्ये उपचार मिळाले नाहीत. आज मेडिकल कॉलेजची ही परिस्थिती आहे. तिथल्या विद्यार्थ्यांनी 2 दिवस आंदोलन केलंय. तिथल्या विद्यार्थ्यांचे आंदोलनाचे तुम्ही भाषणं ऐका. त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐका. ह्या सगळ्या क्लिप्समध्ये आपल्याला दिसतंय, की ह्या कॉलेजमध्ये योग्य ते शिक्षण दिलं जात नाहीये आणि अक्षरशः मुलींना असं म्हटलं गेलं, की जर परत असं काही झालं, तर आपण शोकसभा घेऊ. लाज वाटली पाहिजे त्या शिक्षकांना, की जे असं म्हणतायत, की आपण तिथे शोकसभा घेऊ. म्हणजे त्यांची इच्छा आहे, की अशा घटना वारंवार घडाव्यात. जर मेडिकल कॉलेजची ही परिस्थिती आहे, आज तुम्ही महानगरपालिकेच्या शाळा बंद करतायत. मेडिकल कॉलेजेस उद्या बंद पडायची वेळ येईल. इंजिनिअर कॉलेजेस काही दिवसामध्ये बंद पडतील. मग नक्की या सरकारला करायचंय काय? तुम्ही युवा पिढीसाठी जर काम करत नसताल, तर तुम्ही कशासाठी काम करताय? हां? आज आपण पाहतोय, की धर्माचं उदात्तीकरण चालू आहे एवढं. जिथे जाईल तिथे तुम्ही मंदिरांचं तुम्ही म्हणजे भव्य-दिव्य अ, मंदिरं तुम्ही करतायत. आता आमच्या इथे पुणे शहरामध्ये दगडूशेठचं गणपती मंदिर मोठं व्हावं, म्हणून पोलीस चौकी काढण्यात येणार आहे. म्हणजे विचार करा, पोलीस चौकीची गरज नाही, पण मंदिराची गरज आहे. मग हे धर्माचं उदात्तीकरण कोणी केलंय आणि कोण करतंय? आपणच त्याला दुजारा देतोय. ह्या सत्तेत आलेलं भाजप फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली सत्तेत आलं आणि ते त्याच पद्धतीने चाललंय हे विसरता कामा नये. त्यांना सुरक्षेचा प्रश्नाशी काही घेणं-देणं नाहीये. त्यांना स्वच्छतेच्या प्रश्नाशी काही घेणं-देणं नाहीये. त्यांना माणसांचे जीव चाललेत त्याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. बेरोजगारी वाढली त्याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. महागाई वाढली त्याच्याशी त्यांना काही देणं-घेणं नाहीये. त्यांना फक्त धर्माच्या नावाखाली स्वतःची वोट बँक पाहिजे बास. आणि आज आपण इतरांच्या नावाने ओरडतो, की धर्माच्या नावाखाली हे करतात, धर्माच्या नावाखाली ते करतात, ते बुवाबाजी करतात, ते बुवाबाजी करतात. एवढ्या महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातली लोकं येऊन कथा घेतात. 20-20 कोटी, 25-25 कोटी रुपये खर्च केले जातात. पण त्या कथेतून मिळतं काय? गुन्हेगारी थांबली? नाही थांबली. आजही गुन्हेगारी होतीच आहे. तेवढीच आहे. आजही तेवढाच मुलींवरती बलात्कार होत आहेत. आत्ताच 10 वर्षाच्या मुलीवर रेप होऊन तिचा खून करण्यात आला. नसरापूरचं प्रकरण अजून हेच आहे. मग तुम्ही मला सांगा फाशी दिली म्हणजे तो व्यक्ती फासावर गेला असं होत नाही. ह्या प्रोसेसला 30-30 वर्ष जातात, 40-40 वर्ष जातात. तोपर्यंत अनेक अशा घटना घडत गेलेल्या होतात. आज धर्म, जाती-जातीत भांडणं, धर्मात भांडणं कशासाठी लावलं हे? एक विचार करा